नमस्कार मंडळी, श्रावण मासाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। महादेवाची कृपा तुमच्या कुटुंबावर अखंड राहो ही अगदी माझी मनापासून प्रार्थना। तर मी आता शिवलीलामृताचा दुसरा अध्याय वाचायला घेतीये, ओव्या वाचायला घेतीये। तर मी वाचते, तुम्ही ऐका। श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। जेथे सर्वदा शिवस्मरण, तेथे भुक्तिमुक्ती सर्व कल्याण। नाना संकटे विघ्ने दारुण, न बाधती कालत्रयी। संकेते अथवा हास्य करून, भलत्या मिसे घडो शिवस्मरण। न कळता परिसासी लोह जाण, संघटता सुवर्णकी। न कळता प्राशिले अद्भुत, परी अमर करी की यथार्थ। औषधी नेणता भक्षित, परिरोग सत्य हरिकी। शुष्क तृण पर्वत अद्भुत, नेणता बाळक अकस्मात। अग्निस्फुल्लिंग टाकित, परिभस्म यथार्थ करिकी। तैसे न घडता घडे शिवस्मरण, परी सकळ दोषा होय दहन। अथवा विनोदे करोन, शिवस्मरण घडो का। हे का व्यर्थ हा का फोडिती, शिव शिव नामे आरडती। अरे का हे उगे न राहती, हर हर गर्जती वेळोवेळा। शिवनामाचा करीती कोल्हाळ, माझे उठविले कपाळ। शिव शिव म्हणता वेळोवेळ, काय येते यांच्या हाता। ऐसी हेळना करी क्षणोक्षणी, परी उमावल्लभ नाम ये वदनी। पुत्रकन्या नामे करुनी, शिवस्मरण घडो का। महाप्रीतीने करिता शिवस्मरण, आदरे करिता शिवध्यान। शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण, संतर्पण करी सदा। ऐसी शिवी आवडी धरी, त्याही माझी आली शिवरात्री। उपवास जागरण करी, होय बोहरी महत पापा। ते दिवशी बिल्वदळे घेऊन, यथा सांग घडले शिवार्चन। तरी सहस्र जन्मीचे पाप संपूर्ण, भस्म होऊनी जाईल। नित्य बिल्वदळे शिवासी वाहत, त्या एवढा नाही पुण्यवंत। तो तरेल हे नवे सत्य, त्याच्या दर्शने बहुत तरती। प्रातःकाळी घेता शिवदर्शन, यामिनीचे पाप जाय जळोन। पूर्वजन्मीचे दोष गहन, माध्यान्नी दर्शन घेता अनुरती। सायंकाळी शिव पाहता सप्रेम, सप्तजन्मीचे पाप होय भस्म। शिवरात्रीचा महिमा परम, शेषही वर्णू शकेना। कपिला षष्ठी अर्धोदय संक्रमण, महोदय गजच्छाया ग्रहण। इतुकेही पर्वकाळ ओवाळून, शिवरात्रीवरुनी टाकावे। शिवरात्री आधीच पुण्य दिवस, त्याही वरी पूजन जागरण विशेष। त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष, त्याच्या पुण्यासी पार नाही। वसिष्ठ विश्वामित्रादी मुनीश्वर, सुरगण गंधर्व किन्नर। सिद्धचारण विद्याधर, शिवरात्री व्रत करिताती। यदर्थी सूरसकथा बहुत, शौनकादिका सांगे सूत। ती श्रोती ऐकावी सावचित्त, अत्यादरे करोनिया। तरी मासा माझी माघ मास, ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष। त्याही माझी कृष्ण चतुर्दशीस, मुख्य शिवरात्र जाणीजे। विंध्याद्रीवासी एक व्याध, मृग पक्षी घातक परम निषिद्ध। महानिर्दय हिंसक निषाद, केले अपराध बहुनेतेने। धनुष्यबाण घेऊन करी, पारधीस चालिला दुराचारी। पाशवाहुरा कक्षेसी धरी, कवचलेत हरितवर्ण। करी गोंधा गुलित्राण, आणि कही हाती शस्त्रसामग्री घेऊन। काननी जाता शिवस्थान, शोभायमान देखिले। तव तो शिवरात्रीचा दिन, यात्रा आली चहूकडून। शिवमंदिर शृंगारून, शोभा आणली कैलासीची। शुद्ध रजत कटवर्ण, देवालय झळके शोभायमान। गगनचुंबित ध्वजपूर्ण, रत्नजडित कळस तळपताती। मध्ये मणिमय शिवलिंग,
भक्तपूजा करीती सांग, अभिषेक धारा अभंग, विप्रधरिती रुद्रघोषे, एकटाळ मृदुंग घेऊन, सप्रेम करीती शिवकीर्तन, श्रोते करटाळी वाजवून, हर हर शब्दे घोष करीती, नाना परिमळ द्रव्य सुवास, तेणे दशदिशा दुमदुमिल्या विशेष, लक्ष दीपांचे प्रकाश, जलज घोष घंटारव, शशीमुखा गर्जिती भेरी, त्यांचा नादन माय अंबरी, एवं चतुर्विध वाद्ये नाना परी, भक्त वाजिती आनंदे, तो तेथे व्याध पातला, समोर विलोकी सर्व सोहळा, एक मुहूर्त उभा ठाकिला, हासत बोलिला विनोदे, हे मूर्ख अवघे जन, येथे द्रव्य काय व्यर्थ नासोन, आत दगड बाहेर पाषाण, देव पण येथे कैचे, उत्तमान सांडून व्यर्थ का करीती उपोषण, ऐसिया चेष्टा करीत तेथून, काननाप्रती जातसे, लोकनामे गर्जती वारंवार, आपणही विनोदे म्हणे शिव हर हर, सहज सव्य घालून शिवमंदिर, घोर कांतार प्रवेशला, वाचेसी लागला तोची वेद, विनोदे बोले शिव शिव शब्द, नाम प्रतापे दोष अगाध, झडत सर्व चालिले, घोरांदार सेवतावन, नाढळतीच नाढळतीच जीव लघुदारण, तो वरुण दिग्वधूचे सदन, वासरमणी प्रवेशला, निशा प्रवर्तली सबळ, की ब्रह्मांड करंडा भरले काजळ, की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला, विगत धवा जेवी कामिनी, तेवी न शोभे कदा यामिनी, जरी मंडत दिसे ओडुगणी, परिपतीही न रजनीते, जैसा मंडित गेलिया सभेतून, मूर्ख जलपती पाखंड ज्ञान, जेवी असता जाता सहस्र किरण, उडुगणे मागे झळकती, असो ऐशी निशा दाटली सुबुद्ध, अवघा वेळ उपवासी निषाद, तो एक सरोवर अगाध, दृष्टी देखिले शोधिता, अनेक संपत्ती सभाग्य सदनी, तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी, तटी बिल्वदल कटी बिल्व वृक्ष सदनी, कटी बिल्व वृक्ष गगनी, शोभायमान पसरला, योगभ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन, तेवी बिल्व डहाळ्या गगनीहून, भूमीस लागल्या येऊन, माझी रविशिष किरण न दिसे, त्यात तम दाटले दारुण, माझी बैसला व्याध जाऊन, शरासनी शरद लावून, कानाडी ओढोनी सावध लक्षी, दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत, ती दक्षिण हस्ते खुडोनी टाकीत, तो तेथे पद्मज हस्ते स्थापित, शिवलिंग दिव्य होते, त्यावरी बिल्वदळे पडत, तेणे संतोषला अपर्णानाथ, व्याधास उपवास जागरण घडत, सायास न करती अनायासे, वाचेसी शिवनामाचा चाळा, हर हर म्हणे वेळोवेळा, पापक्षय होत चाळीला, पूजन स्मरण सर्व घडले, एक याम झालिया रजनी, तो जलपाना लागी एक हरिणी, आली तेथे ते गर्भिणी, परम सुकुमार तेजस्वी, व्याध तिने लक्षिला दुरून, कृतांतवत परम दारुण, आकर्ण ओढिला बाण, देखून या हरणी बोलतसे, म्हणे महापुरुषा अन्यायाविण, का मजवरी लाविला बाण, मी तव हरिणी आहे गर्भिण, वध तुवा न करावा, उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान, वदिता दोष तुझ दारुण, एक रथभरी जीव वदिता सान, तरी एक बस्त वधी येला, शतबस्त वदिता एक, वृषभ हस्तेचे पातक, शतवृषभ ते तई गोहत्या देख, घडली शास्त्र वदतसे, शतगोहत्यांचे पातक पूर्ण, एक वदिता होय ब्राह्मण, शतब्राह्म हत्यांचे पातक जाण, एक स्त्री वधिलिया, शतस्त्रियाहून अधिक, एक गुरु हत्येचे पातक, त्याहुनी शतगुणी देख, एक गर्भीण वधिलिया, तरी अन्याय नसता ये अवसरी, मजमारी का वनांतरी, व्याध म्हणे कुटुंब घरी,
उपवासी वाट पाहात, मीही आजी निराहार, अन्न नाहीच अणुमात्र, परी मृगी होऊनी सुंदर, गोष्टी वदसी शास्त्रींच्या, मज आश्चर्य वाटते पोटी, नरायशा सांगसी गोष्टी, तुझ देखोनी या दृष्टी, दया हृदयी उपजतसे, पूर्वी तू होतीस कोण, तुझ एवढे ज्ञान कोठून, तू विशाळ नेत्री रूपलावण्य, सर्व वर्तमान मज सांगे, मृगी म्हणे ते अवसरी, पूर्वी मंथन करिता शिरसागरी, चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी, महत् प्रयत्ने करूनिया, त्या माझी मी रंभा चतुर, मज देखुनी बुलती सुरवर, नाना तपे आचरोनी अपार, तपस्वी पावती आम्हा ते, म्या नयन कटाक्ष जाळे पसरून, बांधिले निर्जरांचे मनमिन, माझी या अंग सुवासा वेधून, मुनी भ्रमर धावती, माझे गायन ऐकावया सुरंग, सुधा पाणी धावती कुरंग, मी भोगी स्वर्गींचे दिव्य भोग, स्वरूपे नमानी कोणासी, मदांगी चढला बहुत, शिवभजन टाकेले समस्त, शिवरात्रा सोमवार प्रदोष व्रत, शिवार्चन सांडिले म्या, सोडुनिया सुधापान, करू लागले मध्यप्राशन, हिरण्य नामा दैत्यहरण, सुर सोडुनी रतले ध्यासी. नमस्कार मंडळी, 1 ते 60 आत्ता ओव्या आपण वाचलेल्या आहेत. तर श्रावण मास चालू झालेला आहे, तर पहिल्यापासून अध्याय आपल्या या चॅनलवर आहेतच. पहिला अध्यायाच्या सगळ्या ओव्या आपल्या चॅनलवर आहेत. पहिले 3 अध्याय मराठीतले आपले वाचून झालेले आहेत, ते पण या चॅनलवर आहेत. श्रावण महिन्यात शिवलीलामृत वाचलं तर त्याचं प्रचंड फळ मिळतं, प्रचंड पुण्य मिळतं, त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अनेक लोकांपर्यंत आपला हा चॅनल पोहोचवा की ज्यांना या चॅनलची खरंच गरज आहे, ज्यांना अजिबातच वेळ नाही आहे किंवा देवाचं वाचायचं आहे पण खूप कामं आहेत, तर अशा व्यक्ती फक्त ऐकू शकतात. सकाळी 15-20 मिनटं, संध्याकाळी 15-20 मिनटं काढून ऐकू शकतात ह्या सगळ्या गोष्टी. मी मुद्दामून छोटे व्हिडिओ करते की प्रत्येकाला आज वेळ नाही आहे, 10-15 मिनटंच प्रत्येकजण काढू शकतो, म्हणून मी 15-15 मिनटाचेच व्हिडिओ करते आणि त्याप्रमाणे आपल्या चॅनलवर टाकते की जेणेकरून तुमचा फार वेळ जाणार नाही आणि तुम्हाला हे सगळे व्यवस्थित ऐकता येईल. तर आपल्या ज्या घरामध्ये वयस्कर व्यक्ती आहेत तर त्यांना हे नक्की ऐकण्यास द्या, त्याचं तुम्हाला भरपूर पुण्य मिळेल आणि त्याचा तुम्हाला स्वतःलाही खूप फायदा होईल. तर धन्यवाद. आज संध्याकाळी 6:30 नंतर मी लाईव्ह येणार आहे आणि आज मी पहिला अध्याय मराठीतला आणि त्याच्या सगळ्या ओव्या वाचणार आहे. तर त्याचा तुम्ही नक्की सगळ्यांनी फायदा करून घ्या, नक्की ते ऐका. श्रावण मासामध्ये ऐकणं फार छान असतं. श्रावणातला आजचा पहिला दिवस आहे, आपण नक्की या सगळ्या गोष्टी करूया. धन्यवाद.